हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत ऍक्टिव्ह म्युच्युअल फंड इंडेक्स म्युच्युअल फंडचे रिटर्न्सला बीट करतात का. तर याचं थोडक्यात आन्सर सांगायचं तर कधी कधी हो. तर ऍक्टिव्ह म्युच्युअल फंडमध्ये काय करतात, फंड मॅनेजर जे आहेत ते शेअर्स निवडतात आणि ते ठरवतात की ते कधी विकायचे. म्हणजे इथे एक ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट आहे फंड मॅनेजरची. या विरुद्ध इंडेक्स म्युच्युअल फंड जे आहेत त्याच्यामध्ये रिटर्न्स जे आहेत ते इंडेक्सला मिरर असतात. म्हणजे यामध्ये काही अंदाज लावायचा नाहीये किंवा शेअर्स निवडायचे नाहीयेत. ते पर्टिक्युलर इंडेक्सनुसार शेअर चूज करायचे आणि ते तसेच ठेवायचे. ओके. तर आता यामध्ये जर का आपण रिटर्न्सची जर का तुलना केली तर डेटानुसार लार्ज कॅप म्युच्युअल फंड जे आहेत ते इंडेक्स फंडला खूप कमी वेळा बीट करण्यात यशस्वी झालेले आहेत. म्हणजे जर का तुम्हाला लार्ज कॅप मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर तुम्हाला इंडेक्स फंड हा बेटर ऑप्शन आहे. पण जर का तुम्हाला लॉंग टर्म मध्ये रिटर्न्स चांगले पाहिजेत तर तुम्ही स्मॉल कॅप मल्टी कॅप हे ऍक्टिव्ह म्युच्युअल फंड जे आहेत ते निवडू शकता. पण जर का तुमची रिस्क कमी असेल तुम्ही लार्ज कॅप म्युच्युअल फंडच्या ऐवजी इंडेक्स फंड हे प्रेफर करू शकता. थँक्यू.